नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर राशन कार्डचा 12 डिजिट नंबर माहित नसेल, म्हणजे की तो SRC नंबर माहित नसेल, तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओवर आले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही राशन कार्डचा SRC नंबर कसे पाहू शकता ऑनलाईन, ते पण एकदम घरी बसल्या. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असला नक्की कमेंट करून सांगा. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तुम्हाला SRC नंबर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलवर जायचं आहे. गुगलवर सर्च बॉक्समध्ये महापूड नावाची वेबसाईटवर सर्च करायचं आहे. वेबसाईट आल्यावर तुम्हाला पहिल्याच नंबरची वेबसाईट दिसत असेल, महापूड गव्हर्नमेंट इन. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्यावर तुम्हाला राईट साईडला ऑनलाईन सेवा नावाचं एक चॅट दिसेल. त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन शिलापत्रिका व्यवस्थापक प्रणालीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक न्यू वेबसाईट ओपन होणार, RCMS नावाची वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला वर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला डेस्कटॉप साईटला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे स्क्रीन मोठी होणार. तर तुम्हाला ते झाल्यावर आणखीन एकदा रिलोड होणार आणि सिंक टू रजिस्टर करायचं आहे. तुम्हाला वर दिसत असेल सिंक टू रजिस्टरवर क्लिक केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहेत, एक ऑफिस लॉग इन, एक पब्लिक लॉग इन. तुम्हाला पब्लिक लॉग इनवर करायचं आहे. पब्लिक लॉग इनवर केल्यावर तुम्हाला आणखीन एक पेज ओपन होणार. पेज ओपन झाल्यावर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असेल, तुम्ही जर न्यू युजर असाल तर तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. सेकंड नंबरच्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट केल्यावर तुम्हाला आणखीन एक पेज ओपन होणार. तुम्हाला पेज ओपन झाल्यावर तुम्हाला आय हॅव टू व्हॅलिड राशन कार्ड हे तुम्हाला थर्ड नंबरचं ऑप्शन याच्यातलं सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता स्क्रीनवर दाखवलेच आहे मी. थर्ड नंबरचं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट केल्यावर एक तुम्हाला आय वॉन्ट टू न्यू राशन याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. याच्यावर सिलेक्ट केल्यावर तुम्हाला एक फॉर्म ओपन होणार. फॉर्म ओपन झाल्यावर तुम्हाला इथे तुमचं नाव, तुमचं फुल नेम, तुमचं आधार नंबर, तुमचा जेंडर, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, लॉग इन ID सगळे एकामागं एक टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मी माझ्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवलंच आहे. तुम्ही एकामागं एक टाकायचं आहे आणि तुम्हाला एक नवीन ईमेल ID तुमच्या मनानेच टाकायची आहे. इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही ईमेल ID वगैरे टाकल्यावर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यावर तुम्हाला इथे खाली बघू शकता, पहिले तुम्ही माझी ईमेल ID टाकूया आपण. तुमच्या मनानंच करायची आहे तुम्हाला क्रिएट, आणि कॅप्चा वगैरे टाकायचा आहे. तुम्हाला कॅप्चा वगैरे टाकल्यावर तुम्हाला खाली राईट साईडला गेट OTPवर क्लिक करायचं आहे. गेट OTPवर तुम्हाला क्लिक केल्यावर ओके नावाचं ऑप्शन येणार, तिथं ओके करायचं आहे तुम्हाला. आणि एकदा रिफ्रेश होणार. रिफ्रेश झाल्यावर तुम्हाला आधार कार्ड रेडी टू रजिस्टर. रिफ्रेश झाल्यावर आधार कार्ड रजिस्टर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट दिसणार आहे, तुमचं गाव दिसणार आहे आणि तुमचा राशन कार्डसुद्धा तुमचा राशन नंबरसुद्धा दिसणार आहे. इथे बघू शकता मी माझ्या स्क्रीनमध्ये दाखवलंच आहे, बघू शकता. चला तर आपला व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला त्या टॉपिकमध्ये व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. KB मराठी यांना जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.